जर फडणवीसांनी ठरवलं तर छगन भुजबळ महाराष्ट्रामध्ये तिसरे उपमुख्यमंत्री बनू शकतात असं वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। दुसरीकडे भुजबळही त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल अप्रत्यक्षपणे भाजपलाच श्रेय देतात। त्यामुळे भुजबळांची पक्षांतर्गत नाराजी अजूनही न संपल्याची चर्चा सुरू आहे। पाहूयात एक रिपोर्ट। फडणवीसांनी ठरवलं तर ते छगन भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री करू शकतात असं वक्तव्य करून भाजपच्या गिरीश महाजनांनी नवी चर्चा सुरू केली आहे। आता महाजनांचा हे बोलण्यामागचा रोख नेमका काय होता हा वेगळा भाग आहे। कारण मंत्रिपदानंतर भुजबळांचं पुढचं मिशन नाशिकचं पालकमंत्रीपद असल्याचं सांगितलं जात आहे, ज्या पदाकडे आधीपासूनच महाजन आस लावून बसले। सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे। आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका। चांगलं आहे, स्वागत आहे, काय चुकीचं आहे? ते जर म्हणत असतील की बा मी होणार आहे त्यांनी दावा करू शकतात। नाही, असं आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा। आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात। ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात। या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही। महाजने संकटमोचने ते काही बोलू शकतात। तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे, पण तो नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत। मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील, इतर काही आमिष एकमेकाला दाखवले जातील, परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील। कधी काळी भाजपचा उपमुख्यमंत्री पदाला विरोध होता, मात्र शिंदेंच्या बंडानंतर भाजपलाच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून सत्तेत यावं लागलं आणि निकालानंतर भाजपनं 2 उपमुख्यमंत्री करून सत्तेची सूत्र हाती घेतली। गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या। पहिल्यांदाच 2 फुटलेल्या पक्षांचे 2 गट एकमेकांसमोर उभे ठाकले। पहिल्यांदाच युती आघाडी समीकरणामध्ये एकीकडे 3 आणि दुसरीकडे 3 पक्ष लढले। पहिल्यांदाच 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात राहिल्या। पहिल्यांदाच भाजपला आजवरचे सर्वाधिक आमदार जिंकता आले। पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी देखील संख्याबळ मिळालं नाही। इतक्या बहुमतानंतरही इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री झाले किंवा करावे लागले। आणि आता पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदाची चर्चा महाजनांच्या वक्तव्यानं सुरू झाली आहे। दरम्यान मंत्रिपद मिळालं असलं तरी छगन भुजबळांची राष्ट्रवादी सोबतची नाराजी कायम असल्याचं चित्र आहे। भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी आपण भाजपमुळे मंत्री झाल्याचं ते सुचवतायत। आपल्याला फडणवीस, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांमुळे मंत्रिपद मिळालं असं म्हणून त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांचे, तो पक्षच नाहीये, तो चोरलेला पक्ष आहे। त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, ते दिल्लीत बसतात। म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे, त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? मी तेही मान्य करतात की त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे, तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय। भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो। देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ते मंत्री झालेत की अजितदादामुळे झालेत की अमित शहा साहेबांमुळे झालेत, हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात। म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे। आता जे काही मंत्रिपदाचा त्यांना सन्मान मिळाला आहे, मला वाटतं आता ह्या विषयाला त्यांनी स्टॉप दिला पाहिजे आणि कामाला ते लागलेलेच आहेत आणि तेच काम केलं पाहिजे। रंजक गोष्ट म्हणजे स्वतः भुजबळ त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचं क्रेडिट भाजपला देऊ पाहतात।
तर काही भाजपचे मंत्री शिफारस पक्षाकडूनच आधी होते असं म्हणून त्याचं श्रेय अजित पवारांना देत आहेत। नाही, मला वाटतं शेवटी अजितदादा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ज्या वेळेला एखादं मंत्रिपद मिळत असतं त्यावेळेला त्या पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्ष शिफारस करत असतो। सीएम साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे माणूस काही होऊ शकतो, शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणी माणूस काही होऊ शकतो। भुजबळ साहेब एक राज्याचे सिनियर लीडर आहे राष्ट्रवादीमधले, त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होणार आहे। एक अनुभवी व्यक्तीला अजित पवारांनी संधी दिली, मी अजित पवारांचं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी छगन भुजबळ साहेबांना संधी दिली। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आमचा काहीच संबंध नसतो। ज्या ज्या पक्षाला जे जे मंत्रिपद आहे त्यांनी ठरवायचे आहे, जे खाते त्यांनी ठरवायचे आहे। अजित पवारचा कोटा जो अजित पवार ठरवायचा आहे, एकनाथजी ठरवायचा आहे, आमचा आम्ही ठरवायचा आहे। आंध्र प्रदेशात गेल्या वर्षी एकाच वेळी 5 उपमुख्यमंत्री कार्यरत होते। महाराष्ट्रानं 2024 साली पहिल्यांदाच 2 व्यक्तींना उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली। त्यात आता पुन्हा एक उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची भुजबळांसाठी टाकली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। भुजबळ अजितदादा गटात असले किंवा अजितदादा गटाचे मंत्री असले तरी मंत्रिपदाची खुर्ची भाजपमुळे मिळाल्याचा सूर स्वतः भुजबळांचा आहे। त्यामुळे भविष्यात जहां नहीं चैना वहां नहीं रहनाचा भाग 2 भुजबळ सुरू करतात का याची उत्सुकता असेल। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन, पण एक आहे, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।